घरात सुख, मनात शांती, परिश्रमातून होईल उन्नती. शांत, स्थिर, आतून जिद्दी असलेल्या वृषभ राशीच्या साधकांनो, तुमचं मन हे मातीत रुतलेल्या मुळांसारखं आहे, जे वरून शांत आणि आतून खूप शक्तिशाली असतं. नवं वर्ष सुरू झालं आहे. तुम्ही म्हणता, आता बस, आता मी थोडं स्वतःसाठी जगणार आहे. पण लक्षात ठेवा, शांती म्हणजे कमजोरी नव्हे, तर योग्य दिशेने चालणं होय. 2026 हे वर्ष परिवर्तनाचं आहे. तुम्ही फक्त चालत राहा. वृषभ म्हणजे स्थैर्य, संयम आणि सौंदर्याचं प्रतीक होय. ही रास जेव्हा काही ठरवते तेव्हा पर्वत हलवू शकते. या महिन्यात तुमचं मन एकाग्र राहील. तुमच्या परिश्रमाला योग्य फळ मिळू लागेल. आयुष्याला घाई नको, दिशा हवी. हळूहळू चाललं तरी चालेल, फक्त थांबू नका, कारण गतीपेक्षा श्रद्धा ही मोठी असते. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी मनपूर्वक सर्वांचं स्वागत करते. सर्वप्रथम तुम्हाला इंग्रजी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आपण जानेवारी 2026 या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत. आज आपण वृषभ राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर चर्चा करणार आहोत. विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत. सोबतच व्हिडिओच्या शेवटी या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते. या काळात तुमचं व्यक्तिमत्व आत्मविश्वासपूर्ण असेल. लोक तुमच्याकडे सल्ला घेण्यासाठी, मार्गदर्शन घेण्यासाठी येतील, मात्र अतिविचार टाळा. विशेषतः या महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात तुम्ही अतिविचार टाळायला हवे, कारण तेव्हा तुमचे राशीस्वामी अष्टम स्थानातून प्रवास करत असतील. तेव्हा फक्त शांत राहणं हे उत्तर असेल, हे लक्षात घ्या. धन, कुटुंब, वाणी या दृष्टीने वृषभ राशीसाठी हा महिना शुभ म्हणता येईल, कारण या काळात तुमच्या धनात वृद्धी घडून येणार आहे. मात्र तुम्ही बचत करण्याची सवय करायला हवी. कुटुंबात सौख्य राहील, मात्र एखादं मतभेदाचं सावट देखील येऊ शकतं. या काळात तुम्ही आपल्या वाणीत गोडवा ठेवायला हवं. तुमचं एक वाक्य कुणाचं मत बदलवू शकतं, कारण तुमचे धनेश महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात अष्टम स्थानात तर दुसऱ्या पंधरवड्यात भाग्यस्थानातून प्रवास करणार आहेत. एक छोटासा प्रश्न तुमच्यासाठी, या महिन्यात तुमच्या घरातील कोणता विषय शांततेने सोडवायचा आहे, त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये लिहा. पराक्रम, परिश्रम, प्रवास या दृष्टीने विचार केला असता या महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात परिश्रमाचं फळ दिसू लागेल, कारण एकाच वेळी मंगळ, बुध, रवी आणि शुक्र हे 4 ग्रह महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात तुमच्या भाग्यस्थानात असतील व तेथून त्या सर्वांची दृष्टी तुमच्या परिश्रम स्थानावर असेल. त्याचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होणार आहे. या काळाचा उपयोग करून घ्या. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या दृष्टीने वृषभ राशीसाठी रविदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे चतुर्थेश आहेत. रविदेव या महिन्याच्या 4 तारखेला तुमच्या भाग्यस्थानात प्रवेश करतील. त्यामुळे वास्तूतून लाभ होणं, योग्य वास्तू प्राप्त होणं, वास्तू सौख्य प्राप्त होणं, अशा विविध पद्धतीने त्याचा तुम्हाला लाभ होईल. आता प्रश्न असा आहे की प्रत्येकाला हे सर्व लाभ प्राप्त होतील का? तर नाही, तसं अजिबात होत नाही. यातील एखादा लाभ एखाद्या व्यक्तीला होतो, तर दुसऱ्या व्यक्तीला दुसरा लाभ होतो. घराच्या संदर्भात, जमिनीच्या संदर्भात तुमची कामं सुरू असतील तर त्यात प्रगती घडून आलेली दिसेल. फक्त घाई करू नका. आईचे आशीर्वाद हे आपले खरे रक्षक कवच असतात, म्हणून तुम्ही आईची योग्य ती काळजी घ्या, तिचे आशीर्वाद घ्या, हा सल्ला देण्यात येत आहे. शिक्षण, प्रेम, संतती, प्रणय या दृष्टीने तुमचे पंचमेश अष्टम स्थानातून व शिक्षणाचे कारक गुरुदेव धनस्थानातून प्रवास करीत आहे. त्यामुळे विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रित करणार आहेत. प्रेम संबंधात स्थैर्य प्राप्त होईल, मात्र या महिन्यात तुम्ही 2 विभागांमध्ये वाटून घ्यायला हवं. पहिला पंधरवडा हा तुम्हाला प्रचंड अस्वस्थ करेल, अनेक प्रश्न तुमच्यासमोर उभे राहतील. तर दुसऱ्या पंधरवड्यात प्रश्न हळूहळू सुटलेले तुमच्या लक्षात येतील. त्यामुळे दुसरा पंधरवडा उत्तम म्हणता येईल. त्या काळाचा सदुपयोग करा. विवाह इच्छुक जातकांसाठी देखील हा काळ शुभ म्हणता येईल. नवं नातं साकारेल. वैवाहिक जीवनात संवाद आणि हसू टिकवून ठेवा. गंभीरपणा कमी करा, त्यामुळे आयुष्यात सकारात्मकता टिकून राहील.
आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या दृष्टीने या काळात तुमचं आरोग्य उत्तम राहील. मात्र गोड पदार्थाचं सेवन तुम्ही मर्यादित करा. तणाव येऊ देऊ नका. तुमच्यापैकी कोणी कर्जाचा विचार करीत आहात का? जर असतील तर या काळात तुम्ही आपले प्रयत्न वाढवायला हवे. त्यात तुम्हाला यश मिळेल. अर्थात अत्यंत आवश्यक असेल तरच कर्जाचा विचार करा, नाहीतर त्या मार्गाने न जाणं कधीही योग्य ठरतं. शत्रू असतीलच, त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं हेच तुमचं खरं शस्त्र राहील. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी बुध ग्रह अनुकूल आहे. विचार जलद होतील, नेमके होतील. त्या दृष्टीने महिन्यातील दुसरा पंधरवाडा तुमच्यासाठी अधिक लाभदायक ठरेल. थोडक्यात या दृष्टीने हा काळ सकारात्मक म्हणता येईल. या काळाचा लाभ घ्या. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता नोकरी करणाऱ्या जातकांना या काळात स्थैर्य प्राप्त होईल. नवा बदल घडवण्याचा विचार मनात येईल. मीच करू का ही भावना सातत्याने मनात येईल. व्यवसायात नवीन करार विस्तार शक्य आहे. सेवा क्षेत्रात काम करणाऱ्यांना मान सन्मान मिळेल. सातत्य हे तुमचं सामर्थ्य राहील. थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना शुभ आहे. लाभ घ्या. ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी शांतता व श्रद्धेचा राहील. आरोग्य सांभाळा, ध्यान करा, शिवनामाचा जप करा. ओम सोमेश्वराय नमः या मंत्राचा जप करा. तुमचं अस्तित्वच घरामध्ये शुभ स्पंदन निर्माण करीत असतं, हे लक्षात घ्या. भाग्य व शुभ संकेत या दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीसाठी या महिन्यात अनेक शुभ संकेत निर्माण झालेले आहेत. त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे राशी स्वामी शुक्रदेव या महिन्यात तुम्हाला आनंद, सौंदर्य व समाधान देणार आहे, ज्यामुळे घरात सुख आणि मनात शांती येईल. पण शनिदेव सांगतात विचारांवर नियंत्रण ठेवा, नाहीतर वेळच तुमचं ध्यान येईल. महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात तुमच्या भाग्यस्थानात राशी स्वामी, पंचमेश, चतुर्थेश, सप्तमेश, व्ययेश असे सर्व ग्रह येणार असल्यामुळे तो काळ मोठ्या भाग्याचा असेल. राशी स्वामी आणि पंचमेश भाग्यात येणं ही अत्यंत भाग्यदायक बाब असते. विशेष बाब म्हणजे या सर्व ग्रहांचा शनिदेवांसह लाभयोग घडून येईल. थोडक्यात अशा अनेक शुभ संकेतांनी हा महिना तुमच्यासाठी भरलेला आहे. त्यापासून शुभ परिणाम प्राप्त होणार आहे. या काळाचा उपयोग करून घ्या. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता कधीकधी स्थिरतेत देखील यश दडलेलं असतं. अडचणी आल्या तरी त्या तुम्हाला संयम शिकवण्यासाठी येतात. यश मिळवण्यासाठी दररोज स्वतःला सांगा की मी शांत आहे पण शक्तिशाली आहे. ते या काळात लाभदायक ठरणार आहे. लाभाच्या दृष्टीने विचार केला असता महिन्याचा उत्तरार्ध तुमच्यासाठी मोठ्या लाभाने भरलेला आहे. तुमच्या लाभस्थानात शनिदेव विराजमान आहे. संबंधांमध्ये सुधारणा होतील. जुना इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. भगवान शिवाला चांदीच्या भांड्यात दूध अर्पण करा, त्यामुळे तुमचं सौख्य वाढेल. थोडक्यात तुमच्यासाठी हा महिना मोठा लाभदायक म्हणता येईल. या काळाचा उपयोग करून घ्या, जेणेकरून जास्तीत जास्त लाभ पदरात पडू शकेल. व्यय व परदेश गमन या दृष्टीने दीर्घ प्रवास तुम्हाला पुढे ढकलावे लागू शकतात. अनपेक्षित खर्च होतील, परंतु नंतर फायदा जाणवेल. विशिष्ट खर्च हे मानवी आयुष्यासाठी आवश्यक असतात. पुराणात लिहिलं आहे, देव आणि दानव समुद्रमंथन करीत होते. दोघांनाही अमृत हवं होतं, पण आधी बाहेर विष आलं. तेव्हा भगवान शिवांनी ते विष पिऊन घेतलं, ज्यामुळे ते नीलकंठ बनले पण शांत राहिले. ही कथा सांगते की जेव्हा जीवनात विष बाहेर येतं, आता विष म्हणजे अडचणी, वेदना, वाद, तेव्हा शांतता राखणं हाच खरा पराक्रम असतो. वृषभ राशी म्हणजे हीच खरी शांती आहे. वृषभ राशीसाठी काही प्रश्न. या महिन्यात तुम्हाला कोणत्या गोष्टीमध्ये स्थैर्य हवं आहे? प्रेम संबंधात कोणती भावना व्यक्त करायची बाकी आहे? लक्षात ठेवा की संयम म्हणजे कमजोरी नाही, तर संयम म्हणजे वेळेला हरवण्याची कला असते. तीच कला तुम्ही आपल्या चॅनलवर शिकत आहात. दिवसामागून रात्र आणि रात्रीनंतर पुन्हा दिवस हे निसर्गाचं चक्र आहे, जे मनुष्य जीवनाला लागू आहे. येणारा प्रत्येक दिवस कोणासाठीही कधीही सारखा नसतो. काही दिवस शुभ तर काही दिवस हे तणावाचे जातात. हे सर्व मुख्यतः चंद्राच्या गोचरवरून ठरवतं. त्या दृष्टीने वृषभ राशीसाठी या महिन्यातील 1, 10, 20 हे दिवस शुभ, तर 8, 18, 27 हे तणावाचे, संघर्षाचे राहतील. हे लक्षात घेऊन नियोजन करा.
ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहेत. अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं, शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं. त्यानुसार नववर्षातील हा पहिलाच महिना आहे. गुरुदेव मिथुन या वायुतत्वाच्या राशीतून अतिचार गतीत प्रवास करीत आहेत. शनिदेवांचा स्थिर प्रवास मीन या गुरुदेवांच्या राशीतून सुरू आहे. राहू कुंभ राशीत तर केतू सिंह राशीत विराजमान आहे. अशा स्थितीत उपाय म्हणून भगवान शिव आपल्याला उत्तम समाधान देऊ शकतात. लिहिलेलं बदलण्याचं सामर्थ्य भगवान शिवांमध्ये आहे आणि म्हणून प्रत्येक राशीला त्यांचे मंत्र व साधना उपाय म्हणून देत आहोत. वृषभ राशीवर शुक्र ग्रहाचा प्रभाव आहे. तुमच्यासाठी शिवरूप सोमेश्वर आहे. त्यानुसार ओम सोमेश्वराय नमः हा मंत्र सूचित करण्यात येत आहे. साधनेच्या बाबतीत तुम्ही चांदीच्या भांड्यात दूध अर्पण करा. या उपायांमुळे संबंधांमध्ये प्रेम, सौख्य, स्थैर्य असे शुभ प्रभाव प्राप्त होतील. म्हणून नक्की करा. शांत रहा, प्रेम वाढवा, सुखाचा घोट घ्या, सोमेश्वराच्या नामाने मनात चंद्र ल्यावा. अशा पद्धतीने जानेवारी 2026 हा महिना वृषभ जातकांसाठी कसा राहील हे समजून घेण्यासाठी ही माहिती पुरेशी आहे. पुढील भागात पुढील राशीचं भविष्य आपण समजून घेणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष, घर घर ज्योतिष अवश्य लिहा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.